तुम्हालाही घरच्या घरी योग्य पद्धतीने हेअर कलर करायचा आहे का? पण तुम्हाला भीती वाटते का तुमचे जे केस आहे ते खराब होतील, डॅमेज होतील, व्हाईट केस आहे ते कव्हर होतील की नाही होतील? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फुल रिव्ह्यू आणि डेमो बघणार आहे. घरच्या घरी योग्य पद्धतीने हेअर कलर कसा करायचा आणि आपले जे व्हाईट हेअर आहे ते कव्हर कसे करायचे आणि सेफ पद्धतीने हेअर कलर कसा अप्लाय करायचा आजच्या व्हिडिओमध्ये हे आपण फुल डिटेल व्हिडिओ बघणार आहे. तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर नमस्कार मंडळी, तुम्ही मला ओळखताच. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शीतल. दर आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्या चॅनलवरती फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप, DIY आणि स्किन केअर अशा बऱ्याच विषयांमध्ये व्हिडिओ घेऊन येत असते. तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे असेच नवनवीन व्हिडिओ जे आहे तुम्ही पाहत राहा. कारण की अशा बऱ्याच टॉपिकवर मी सोपे सोपे इझी जे व्हिडिओ असते तुमच्याबरोबर शेअर करतच असते. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले नवनवीन व्हिडिओ ते आहेत तुम्ही पाहत राहा. आजचा व्हिडिओचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हेअर कलर कसा करायचा हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. कारण की पार्लरमध्ये जाऊन आपल्याला हेअर कलरवरती बरेच पैसे खर्च करावे लागतात. तर आपण कमी पैशांमध्ये घरच्या घरी पार्लर सारखाच हेअर कलर कसा करू शकतो याचाच आज आपण डेमो बघणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहता, कारण की मी जो व्हिडिओ आहे आपला डेमो प्लस ऍप्लिकेशन कसं आहे ते पूर्ण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कारण की माझे बरेच व्हाईट केस आहेत, मलाही कलर करायची गरज आहे. कारण की मी लास्ट टाइम पार्लरमध्ये हेअर कलर केला होता, त्याची कॉस्टिंग जवळपास मला 2500 पर्यंत आली होती. मी प्रोफेशनल कलर केला होता, तोच आज प्रोफेशनल कलर जो मी कलर पार्लरमध्ये केला होता 2500 रुपये देऊन, तोच आज लॉरियलचा जो कलर आहे तोच मी आज बघणार आहे घरच्या घरी आणि अगदी कमी प्राइस मध्ये. तर आपण बघूया किती सेम रिझल्ट येतो आपल्याला, हो की नाही, त्याचा आज आपण डेमो बघणार आहे. तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. कारण की पूर्ण व्हिडिओच्या एंडमध्ये मी तुम्हाला एक बोनस टिप देणार आहे. तर ती बोनस टिप बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावाच लागेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉरियलचा क्रीम कास्टिंग जी आपला कलर आहे तो हेअर कलर तो वापरणार आहे. कास्टिंग क्रीम ग्लॉस तो कलर मी आज माझ्या केसांवरती अप्लाय करणार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने. याची जी प्राइस आहे ते 280 रुपयापर्यंत जाते. आणि मी लास्ट टाइम पार्लरमध्ये जो हेअर कलर केला होता तो ब्राऊन कलर केला होता. माझे जे केस आहे थोडे ब्राऊन शेड टाईप आहे, म्हणजे पूर्ण ब्लॅक नाही आणि खूप जास्त ब्राऊन, एकदम लाईट ब्राऊन सारखे केस आहेत. म्हणून मी लास्ट टाइम पार्लरमध्ये पण ब्राऊनच कलर केलेला होता आणि तोच सेम मी कलर जो आहे टचअप मध्ये आज करणार आहे ब्राऊन कलर मध्ये. तर याची जी कॉस्टिंग आहे जवळपास आपल्याला ते 280 रुपयापर्यंत. तर चला आता बॉक्स ओपन करूया. पूर्ण हा एक बॉक्स भेटतो. माझे शॉर्ट हेअर आहेत त्याच्यामुळे मला एक पॅक जो आहे तो पूर्ण त्याच्यामध्ये कव्हर होईल. तुमचं जर जास्त हेअर असतील, म्हणजे लॉंग हेअर असतील, मोठे केस असतील, तर तुम्हाला जवळपास हे 2 पॅक लागतील. तर माझे छोटे केस आहे, तुम्हाला जर फक्त टचअप वगैरे जर करायचं असेल तर मग एका पॅकमध्ये पण होऊन जाईल. तर आता ओपन करते हे. तर बॉक्स ओपन केल्यानंतर आपल्याला बॉक्समध्ये कलर अँड क्रीम मिळते. ही कलर अँड क्रीम आहे. यामध्ये आपल्याला ऍक्टिव्हेटर मिळतं. हे डेव्हलपर आहे. हे डेव्हलपर आणि ही कलर अँड क्रीम आपल्याला एकत्र करायची आहे. बॉक्समध्ये अजून आपल्याला लिफलेट मिळतं. याच्यामध्ये पूर्ण फुल इन्फॉर्मेशन दिलेली असते. कसं यूज करायचं, काय यूज करायचं, कोणत्या स्टेप कशा फॉलो करायच्या हे याच्यामध्ये पूर्ण दिलेलं असतं. हे लिफलेट आहे. आपल्याला हँड ग्लोव्स दिलेले आहेत, आपले हँड खराब होऊ नये म्हणून छान 2 हँड ग्लोव्स दिलेले आहेत. आणि यामध्ये जे आहे ते आपल्याला मास्क मिळतो शेवटी केसांना शाईन येण्यासाठी. तर हे लिफलेटमध्ये जे आहे ते पूर्ण इन्फॉर्मेशन वगैरे दिली आहे. तर तुम्ही रीड करू शकता स्टेप बाय स्टेप कसं काय करायचं हे याच्यामध्ये दिलेलंच आहे. तर हे इन्फॉर्मेशन लिफलेट आहे, तुम्ही हे वापरू शकता, म्हणजे तुम्हाला यूज करता येईल काय काय बघण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता हा आपल्याला केसांना शाईन येण्यासाठी हा मास्क दिलाय. तर हा मास्क आपल्याला शेवटी लावायचा आहे. तर आता हेअर कलर कसा करायचा, हेअर कलर करण्याआधी छान जुने कपडे घाला. चांगले कपडे घालू नका, कारण की जर ड्रेस वगैरे वरती लागलं तर आपला जो ड्रेस आहे तो खराब होऊ शकतो. त्याच्यापेक्षा जुने कपडे घाला आणि मग हेअर कलर करा. तर चला आता आपण डेमोला सुरुवात करूया. आपल्याला छान एक काचेची वाटी घ्यायची आहे, काचेचं बाउल घ्यायचंय, क्लीन बाउल घ्या. आणि त्यामध्ये ही जी क्रीम असते कलर अँड क्रीम जी आहे आपल्याला ती टाकून घ्यायची आहे. पूर्ण छान मिक्स करून घ्यायचंय आणि मग आपल्या चेहऱ्यावरती चेहरा झाला, केसांवरती, चेहऱ्याला अप्लाय करू नका, सॉरी, आपल्याला केसांवरती अप्लाय करायचंय. ही पूर्ण क्रीम आहे छान आपल्याला मिक्स करून घ्यायची. तर काचेच्या बाउलमध्ये जे आहे कलर अँड क्रीम काढून घेतली. आता हे डेव्हलपर आहे, आता हे आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचंय डेव्हलपर. पार्लरमध्ये आपण जेव्हा बी हेअर कलर करतो त्यावेळेस खूप कमी क्रीम वापरतात.
मला तर डायरेक्ट शॉक लागलेला. मी पहिल्यांदाच लॉरियलचा कलर जो आहे तो पार्लरमध्ये केलेला. आमच्या इथे डायरेक्ट मोठं स्टुडिओ आहे, तिथे खूप जास्त हे करतात, म्हणजे खूप जास्त कॉस्टली आहे. तर इथे जो आहे पूर्ण कलर आणि डेव्हलपर जे आहे ते एकत्र करून घेते. तर हे छान मिक्स करून घ्यायचंय. पहिले हँड ग्लोव्स घालून घ्या. हँड ग्लोव्स घातले नाही तर आपले हँड म्हणजे हात आहे ते खराब होऊ शकतात. आपल्याला पहिले छान हँड ग्लोव्स हे करून घ्यायचे. ब्रश जर असेल तुम्ही ब्रशच्या साह्याने पण अप्लाय करू शकता, पण ब्रशच्या साह्यापेक्षा आपल्याला हे जे आहे केसांना हाताने सोपं जाईल लावण्यासाठी. तर मग केसांनी लावा, मस्त हाताने लावा केसांना. तर आणि पहिले छान केस जे आहे मस्त पहिले कोंब करून घ्या. मी पहिले केस जे आहे ते विंचरून घेतलेले आहे, म्हणजे कसं आपल्याला पूर्ण भांगोभांग जे आहे ते पूर्ण केसांवरती अप्लाय करायचं. तर पूर्ण मी इथे हे काढून घेते आणि ऍप्लिकेशन करताना एकदम आपल्याला भांग टू भांग ऍप्लिकेशन करायचे. आणि हेअर कलर करण्याआधी चेहऱ्याला छान मॉइश्चरायझर लावून घ्या, किंवा चेहऱ्यावरती ऑइल लावून घ्या. जर इन केस कुठे कलरही लागला तर त्याच्याने आपला चेहरा खराब होणार नाही, म्हणजे आपल्या चेहऱ्याला कलर लागणार नाही. ऑइल म्हणजे तेलाने किंवा मॉइश्चरायझरने तेलकट असल्यामुळे कलर आपल्या याला जरी चेहऱ्याला लागला तर कलर होत नाही, म्हणजे रंगत वगैरे नाही. तर चला, आता आपला कलर अप्लाय करून झालेलाच आहे, ऍप्लिकेशन झालेलं आहे. तर ऍप्लिकेशन करून आपल्याला कमीत कमी 30 मिनिटं आपल्याला केसांवरती अप्लाय करायचे. 30 मिनिटानंतर आपल्याला साध्या कोमट पाण्याने वॉश करायचे. वॉश करताना शॅम्पू अप्लाय करायचं नाही. तर मी आता 30 मिनिटं वाट बघते सुकेपर्यंत, आणि 30 मिनिटानंतर केस वॉश करून झाल्यानंतर तुमच्याबरोबर तुमचं जे आहे ते शेअर करते. त्याच्यावरती काय अप्लाय करायचं, कसं अप्लाय करायचं ते पण सांगते, आणि ऍप्लिकेशनची काळजी कशी घ्यायची, जास्तीत जास्त दिवस हा कलर कसा टिकला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला इन्फॉर्मेशन सांगेल. तर व्हिडिओ बघत आहे. तर जेव्हाही आपण आपले केस 30 मिनिटांसाठी वेटला ठेवलेले आहेत, तर वेट झाल्यानंतर आपल्याला साध्या पाण्याने किंवा कोमट पाण्याने वॉश करायचे. जास्त गरम पाणी यूज करायचं नाही. जास्त गरम पाणी यूज केलं तर कलर लवकर जातो आपला. तर मस्त आपल्याला कोमट पाण्याने जे हेअर आहेत ते वॉश करून घ्यायचे आणि वॉश करून झाल्यानंतर आपल्याला जो त्याच्यामध्ये मास्क दिलेला आहे कंडिशनर सारखा, तो मास्क अप्लाय करायचा आहे. तर अप्लाय करताना आपण जसं कंडिशनर यूज करतो शॅम्पू झाल्यानंतर, तसंच हा अप्लाय करायचा आहे आणि साध्या पाण्याने लगेच आपल्याला 10 मिनिटांमध्ये वॉश करून टाकायचं आहे. तर असं पूर्ण डेमो ॲप्लिकेशन असणार आहे. तर तुम्ही बघू शकता पूर्ण आता जो हेअर वॉश आहे तो करून झाला आहे, आणि जे केस आहेत ते पूर्ण कव्हर झाले आणि एकदम सेफ पद्धतीने. कुठलाही कलर जो आहे आपला हे झालेलं नाही, कुठल्याही प्रकारचं इचिंग झालेलं नाही. एकदम स्मूथ सेफ पद्धतीने आपण आज हेअर कलर केलं आहे. खूप नॅचरल वाटतोय कलर, ब्राऊन शेड वाटतोय. माझे केस जे आहेत ते अर्धवट म्हणजे अर्धवट ओले आहेत. तर हे नॅचरल केस आहे, याला कुठल्याही प्रकारचं म्हणजे आयनिंग केलेलं नाहीये किंवा स्ट्रेटनिंग केलेलं नाही किंवा ड्रायर यूज केलेलं नाहीये. आपल्या कोरड्या पद्धतीने फॅन खाली सुकवलेले आहेत. तुम्ही बघू शकता तर केस किती शाईन करतायत. म्हणजे जो आपला लॉरियलचा कलर आहे तो घरच्या घरी आपण जरी केला तरी आपल्याला आपला जो हेअर कलर आहे तो वर्कआउट झालाय. तर बघू शकता, आणि पूर्ण एक केस आपला जो आहे तो शाईन करतोय. तर तुम्ही याच्यावर सिरम अप्लाय केलं तर अजून आपल्या केसांना छान शाईन येईल. तर बघू शकता
हे आपले हे एकदम नॅचरली केस आहेत, म्हणजे कुठल्याही प्रकारचं हे पूर्ण नॅचरल केस आहे. तुम्ही बघू शकता एकदम केस आणि केस जो आहे तो आपला कलर झालाय आणि किती छान शाईन आली केसांना. तर कुठल्याही प्रकारचं आयनिंग स्ट्रेटनिंग अजून यूज केलेलं नाहीये आणि सिरम पण नाही यूज केलंय. फक्त केस वॉश करून घेतले आणि सुकवून बाहेर आलेली आहे मी. तुम्ही बघू शकता किती नॅचरल वाटतंय. तर चला, नक्कीच हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला युजफुल वाटलाच असेल. तर तुम्ही पण असं सेफ पद्धतीने घरच्या घरी मस्त छान केसांना हेअर कलर करा. याच्यामध्ये बरेच कलर ऑप्शन आहेत. तुम्ही तुमच्या कलरच्या अकॉर्डिंग तुम्हाला कुठला कलर यूज करायचा आहे, कुठला कलर लावायचा आहे तुम्ही करू शकता, लावू शकता. तर आपण पार्लरमध्ये जातो बरेच. मी लास्ट टाइम पार्लरमध्ये हाच कलर यूज केला होता. तुम्हाला 2500 पर्यंत त्याची खर्च आला होता, कॉस्टिंग आली होती. आणि सेम तोच कलर मी आज घरच्या घरी योग्य पद्धतीने केला. तरी बघू शकता तुम्ही, सेम आहे, अगदी सेम आहे. काही एक 19-20चा काहीच फरक नाही, एक अगदी सेम आहे, काहीच फरक नाही. तर तुम्ही बघू शकता किती छान नॅचरली वाटतोय. आपण घरच्या घरी करतो तर अगदी आपल्याला जवळपास 280 रुपयामध्येच कलर मिळाला आहे. तुमचे जर जास्त मोठे केस असतील तर तुम्ही 2 पॅक यूज करा. छोटे जर केस असतील तर त्यामध्ये तुम्हाला एका पॅकमध्ये, पुणे मला एका पॅकमध्येच कव्हर. तर चला, कसा वाटला हेअर कलर मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा. तर असा एकदम छान हेअर कलर आपण घरच्या घरी अगदी कमी प्राईसमध्ये केलेलाच आहे. छान वर्कआउट झाला आहे, छान कलर शाईन, जे आपले हेअर आहेत ते शाईन करतायत, छान वाटतंय कमी प्राईसमध्ये. आणि सगळ्यात मेन म्हणजे पैसे पण कमी लागले, त्याचा सगळ्यात जास्त आनंद त्याचाच होतोय. तर एकदम सेम आहे, अगदी सेम आहे. फक्त पार्लरमध्ये काय करतात, त्याला स्ट्रेटनिंग थोडंसं आयनिंग वगैरे करून देतात, सेटिंग करून देतात केसांची, त्यामुळे ते अजून जास्त शाईन वाटतात. तुम्ही घरी पण सेटिंग वगैरे जर केली तर अजून छान वाटते. तर चला, व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि येणारे असेच नवनवीन जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहत राहा. कारण की आठवड्याच्या दर मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्या चॅनलवरती फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप, DIY आणि स्किन केअर असे बरेच विषयांवरती मी व्हिडिओ घेऊन येत असते. तर तुम्हाला कुठला व्हिडिओ, स्पेसिफिक कुठला व्हिडिओ बघायला आवडेल तेही मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.